नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन अँगल शिकणार आहोत, एक कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि एक सप्लिमेंटरी अँगल्स। तर बघा, एक पहिला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि एक शिकणार आहोत आपण सप्लिमेंटरी अँगल। आता कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगलमध्ये काय फरक असते तो पहा। कॉम्प्लिमेंटरी अँगल असे दोन अँगल असतात ज्याचा सम आहे, समजा याची सम काय असते, समजा अँगल एक्स प्लस अँगल वाय, या दोघांची सम किती येते 90 डिग्री, त्याला म्हणायचा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। आणि सप्लिमेंटरी अँगल आपण कशाला म्हणतो, दोघांची सम किती येते 180 डिग्री। तर याच्यातला फरक कळला असेल तुम्हाला। कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार होतो जेव्हा दोन अँगलची सम 90 डिग्री भेटते, आणि सप्लिमेंटरी अँगल तयार होतो जेव्हा दोन अँगलची सम आपल्याला 180 डिग्री भेटते। आता आपण याचा एक एक्झाम्पल पाहू। बघा, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, आता दोन फिगर पाहतात, एक हे फिगर घेतली आपण आणि एक हे फिगर घेतली। याची अँगल धरला 50 डिग्री, या अँगल धरला 50 डिग्री, याचा 40, अँगल ए, अँगल बी, अँगल सी, हा अँगल पी, याचा नाव दिला अँगल पी क्यू आर। तर आता हा 40 डिग्री आहे आणि हा 50 डिग्री आहे। तर बघा, आता बघा, एक मेजर ऑफ अँगल आहे आपल्याजवळ ए बी सी, ज्याची सम काय आपलं, ज्याचा अँगल काय आपल्याजवळ 40 डिग्री, आणि एक मेजर ऑफ अँगल आहे पी क्यू आर, तो आहे आपल्याजवळ 50 डिग्री। एक मेजर ऑफ अँगल ए बी सी आहे, तो आहे 40 डिग्री, आणि एक मेजर ऑफ अँगल पी क्यू आर 50 डिग्री। कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतो आपण, की बा दोघांची सम काय आलेलं पाहिजे 90 डिग्री। आता दोघांची सम पाहता, दोघांची सम करू आपण, मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इक्वल टू काय आहे 90 डिग्री। कॉम्प्लिमेंटरी अँगलची सम किती असते 90 डिग्री, म्हणून आपण दोन अँगलची सम किती घेतली 90 डिग्री। आता एक अँगल आपल्याजवळ आहे, मेजर ऑफ अँगल ए बी सी किती आहे 40 डिग्री, आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर किती आहे 50 डिग्री इक्वल टू काय आहे 90 डिग्री। तर पहा, दोघांची सम पण 90 डिग्री येते, म्हणून याला म्हणायचं आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। असंही करू शकता तुम्ही, हा 90 राहू द्या सध्याचा, काय होते 40 प्लस इक्वल टू 90 डिग्री, हा भेटला आपल्याला। मग काय सांगू शकतो आपण, मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड मेजर ऑफ अँगल पी क्यू आर आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। तर याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। दोघांची सम आपल्याला काय पाहिजे 90 डिग्री, ते अँगल आपला कॉम्प्लिमेंटरी अँगल। तर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल समजला असेल। आता एक कॉन्सेप्ट पाहणार आपण सप्लिमेंटरी अँगल्स। अशा प्रकारे आता सेकंड पास सप्लिमेंटरी अँगल, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स आर, दोन अँगलची जी सम आपल्याला 180 डिग्री भेटली, तर त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल्स। आता एक डायग्राम काढू आपण आणि ते पण बघून घेऊ। एक अँगल धरू आपण याच्यात एक्स, आणि एक अँगल धरू आपण वाय। आता आपल्याजवळ इथं दोन अँगल आहेत, एक आहे ए बी डी आणि दुसरा आहे डी बी सी। तर पहा, आपण पहिले अँगल पाहू, याच्यामध्ये दोन अँगल कोणते आहेत, मेजर ऑफ अँगल ए बी डी, ए बी डी, आणि एक अँगल आपल्याजवळ मेजर ऑफ अँगल डी बी सी, डी बी सी। तर या दोघांची आपल्याला काय पाहिजे सम, दोघांची कधी सम केली आपण ए बी डी प्लस मेजर ऑफ अँगल डी बी सी, तर आपल्याला काय भेटायला पाहिजेत 180 डिग्री, त्याला काय म्हणू आपण सप्लिमेंटरी अँगल। आता याची घेऊ शकतो आपण, याची घेऊ समजा आपण 50 डिग्री, याची घेऊ आपण 130
डिग्री. तर मग सांगू शकतो आपण मेजर ऑफ अँगल ABD किती आहे 130 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल DBC किती आहे 50 डिग्री. या दोघांची सम कधी 180 आली तर हे काय आपले सप्लिमेंटरी अँगल. मग सांगायचं देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABD अँड मेजर ऑफ अँगल्स DBC आर अ सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगलमधला फरक कळला असेल तुम्हाला. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दोघांची जे सम आहे ते 90 डिग्री यायला पाहिजे आणि सप्लिमेंटरी दोघांची सम 180 डिग्री यायला पाहिजे, त्याला म्हणून आपण सप्लिमेंटरी अँगल्स. तर ठीक आहे, 2 कॉन्सेप्ट समजले आपल्याला. थँक्यू.